हॅलो फ्रेंड अँड फॅमिली, सर्व कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आम्ही आलो आहोत कर्नाटकमध्ये हम्पी इथे या ठिकाणी. तर आज बघणार आहोत आम्ही अंजनी पर्वत, अंजनीनाद्री हिल, हम्पी कर्नाटक. हे हनुमानचे जन्मस्थान मानलेले पवित्र ठिकाण आहे. आणि हे बघा आमच्या हॉटेलचं व्ह्यू किती छान होता. आणि हॉटेलच्या व्ह्यूमध्ये जे डोंगरावर दिसतं ना, ते पूर्ण अंजनी पर्वत आहे. ते आज आम्हाला चढायचं आहे. हे बघा आलो आहोत आम्ही मंदिराजवळ. माता जानकीने येथेच हनुमानला जन्म दिला, म्हणून हनुमानला अंजनीय आणि पर्वताला अंजनाद्री म्हणतात. हे प्राचीन किष्किंधा नगराचा भाग आहे. सुरनमूल पर्वत, पंपा सरोवर जवळ आहोत. आणि खूप छान होतं पर्वत वगैरे. आणि सर्व आम्ही चढत होतो. तर फोटो वगैरे काढलं. तर चढताना काहीच नाही वाटत, पण येताना खूप भीती वाटते. आणि पर्वत खूप छान आहे आणि काहीतरी पाहण्यासारखं वाटलं तिथे. पांढऱ्या वस्तू, लाल गुंबद, आता दगडात कोरलेले हनुमानची मूर्ती, जवळ राम, सीता, अंजनी देवीचे मंदिर आहे. एकूण पायऱ्या 575 चढायला पायऱ्या आहेत आणि सुमारे 45 मिनिटे लागतात. जर गर्दी वगैरे असेल तर 1 तास लागू शकतं, पण 575 पायऱ्या आहेत. वरून तुंगभद्रा नदी दिसते, दगडांच्या टेकड्या दिसतात, हम्पी परिसर दिसतो आणि सूर्यास्त प्रसिद्ध आहे. सूर्यास्त होताना दिसतो, तो प्रसिद्ध आहे तिथे. तुंगभद्रा नदीच्या पलीकडे हम्पीपासून 20 किमी अंतरावर सर्व रिक्षा, पायी हम्पी कोरलेल्या नावातून नदी पार दिसते. सकाळी वेळ आहे 8 ते दुपारी 3 पर्यंत दर्शन. इथे हनुमान जयंती, रामनवमीला मोठी गर्दी होते. चढण दमणारी आहे, पण गेल्यावर शांत आणि नजारा बेस्ट. आणि पाणी, टोपी घेऊन सकाळी लवकर जाणे योग्य आहे. आणि खूप दगड म्हणजे एवढे मोठे, आणि तिथून ना चढायला म्हणजे एवढं छोटीशी जागा आणि खाई वगैरे भरपूर होती. तर आराध्या बघा, तुम्ही पाहू शकता आराध्या पण चढत होती. आणि आराध्या, हितांश खूप असे छान चढले. मला एकदा पण तेही उचलायला लावले नाही आणि खूप असं बरं वाटलं. आणि तुम्ही कधी आले आहात का हम्पीला? आणि जर